नमस्कार मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपले पुन्हा एकदा स्वागत आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या अंतर्गत आपण जर नारी शक्ती धोते ॲप्लिकेशनवरती फॉर्म भरलेला होता आणि त्याचा फॉर्म तुमचा मंजूरसुद्धा झालेला होता, पण आता बऱ्याचशा महिलांच्या खात्यावरती 3000 रुपये जमा होत आहे आणि झाले पण आहे। पण ज्या महिलांच्या खात्यावरती पैसे जमा झाले नाही त्यांना काय करावं लागणार आहे ते आपण सविस्तर या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर तुम्ही इथं बघू शकता, केलेला अर्ज या ठिकाणी क्लिक केल्याच्या नंतर तुम्ही जो अर्ज भरलेला होता तो अर्ज तुमचा इथं अप्रूव्हसुद्धा झालेला आहे। अप्रूव्ह झालेला असूनसुद्धा तुमच्या बँक खात्याचा जो काही नंबर आहे त्या नंबरवर तुम्हाला 3000 रुपये आल्याचा मेसेज आणखी आलेला नसेल तर इथं बघू शकता मित्रांनो, तुमचा फॉर्म असा तर आपला अप्रूव्ह झालेला असेल, मंजूर झालेला असेल तरीसुद्धा तुमच्या खात्यामध्ये पैसे आलेले नसतील तर तुम्हाला कुठे चेक करावं लागणार आहे ते सविस्तर आपण तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर मित्रांनो, तुमच्याकडे जो काही मोबाईल नंबर आहे, ज्या बँकेला तुमचा मोबाईल नंबर रजिस्टर आहे तो मोबाईल नंबरवरून तुम्हाला यापैकी जी बँक आहे, इथं बघू शकता मित्रांनो, इथं सर्व बँक तुम्हाला दिसत आहे। यापैकी आपली कोणती बँक आहे त्या बँकेला आपल्याला जो काही मिस कॉल द्यायचा आहे तर तो पुढील नंबर तुम्हाला दिलेला आहे, त्या ठिकाणी तुम्ही त्या बँकेला मिस कॉल द्यायचा आहे। मिस कॉल दिल्याच्या नंतर तुमच्या काही क्षणामध्ये तुमच्या खात्यावरती किती पैसे आहे ते तुम्हाला दिसणार आहे। तर इथं बघू शकता मित्रांनो, बऱ्याचशा बँकेची इथं नाव दिलेलं आहे। आपली कोणती बँक आहे ती बँक बघून घ्या। आपली जर बँक ह्यामध्ये असेल तर तुम्ही या ठिकाणाहून कॉल करू शकता आणि तुमच्या बँक खात्यामध्ये किती पैसा जमा आहे ते तुम्हाला लगेच SMS द्वारे कळणार आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही सोप्या पद्धतीने घर बसल्या तुम्ही इथं तुमच्या बँक खात्यामध्ये किती पैसे जमा आहे आणि किती पैसे तुमच्या खात्यामध्ये आहे ते तुम्हाला लगेच दिसणार आहे। तर अशा प्रकारे तुम्ही चेक करू शकता। जर आपल्या खात्यावरती पैसे जमा झालेले असेल पण आपल्याला जर मेसेज आलेला नसेल तर ह्या ठिकाणाहून तुम्ही मिस कॉल देऊ शकता। मिस कॉल दिल्याच्या नंतर तुम्हाला लगेच त्याचा मेसेज तुम्हाला येणार आहे। जर आपले यापैकी कोणती बँक असेल तर तुम्ही बघून घ्या आणि त्या बँक पुढे तुम्हाला मोबाईल नंबरसुद्धा दिलेला आहे, तो नंबरवर तुम्हाला कॉल करायचा। काही क्षणातच तुम्हाला मेसेज येईल आणि त्या आपल्या खात्यावर किती पैसे जमा आहे, जर आपल्या खात्यावर 3000 रुपये जमा असतील तर अशा प्रकारे तुम्ही तुमच्या बँक खात्याशी बॅलन्स चेक करू शकता। मित्रांनो, आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर इतरांना शेअर करा। चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या।